नमस्कार. आज आपण पठण करणार आहोत दासबोधातील पहिल्या दशकातील पहिल्या समासाचं. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक पहिला स्तवननाम. समास पहिला मंगलाचरण. श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ. काय बोलिले जियेथ. श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. ग्रंथानाम दासबोध. गुरु शिष्यांचा संवाद. येथ बोलिला विशद भक्तिमार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान. बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. भक्तीचे न योगे देव. निश्चय पावती मानव. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चय. शुद्ध ज्ञानाचा निश्चय. आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. शुद्ध उपदेशाचा निश्चय. सायुज्य मुक्तीचा निश्चय. मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चय. विदेह स्थितीचा निश्चय. अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे. मुख्य देवाचा निश्चय. मुख्य भक्ताचा निश्चय. जीवसेवाचा निश्चय बोलिला असे. मुख्य ब्रह्माचा निश्चय. नाना मतांचा निश्चय. आपण कोण हा निश्चय बोलिला असे. मुख्य उपासना लक्षण. नाना कवित्व लक्षण. नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मायोद्भवाचे लक्षण. पंचभूतांचे लक्षण. करता कोण हे लक्षण बोलिले असे. नाना किंत निवारिले. नाना संशय छेदिले. नाना आशंका फेडिले. नाना प्रश्न ऐसे बहुधा निरोपिले. ग्रंथ गर्भीजे बोलिले. ते अवघेची अनुवादले नवचे की कदा. तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद. जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. नाना ग्रंथांच्या संमती. उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नये. तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. मत्सरे यासी मिथ्या म्हणती. तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या संमती भगवद्वाक्य. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादिक नाना ग्रंथ. समतीस बोलिले येथ. भगवद्वाक्य यथार्थ निश्चयेसी. भगवद्वचनी अविश्वासे. ऐसा कोण पतित असे. भगवद्वाक्याविरहित नसे बोलणे येथीचे. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण. उगाच ठेवी जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान. मत्सरे करी. अभिमानी उठे मत्सर. मत्सर ये तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. ऐसा अंतरी नासला. कामक्रोधे खवळला. अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे. कामक्रोधे लिथाडिला. तो कैसा म्हणावा भला. अमृत सेविताच पावला मृत्युराहो. आता असो हे बोलणे. अधिकारासारिखे घेणे. परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. मागाश्रुती आक्षेपिले. जे ग्रंथी काय बोलिले. ते सकळही निरोपिले संकळित मार्गे. आता श्रवण केलियाचे फळ. क्रिया पालटे तत्काळ. तुटे संशयाचे मूळ एकसरा. मार्ग सापडे सुगम. न लगे साधन दुर्गम. सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती. शीघ्रचे येथे ज्ञान प्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. योगियांचे परमभाग्य. अंगी बाणे ते वैराग्य. चातुर्य कळे यथायोग्य विवेके सहित. भ्रांत अवगुणी अवलक्षण. तेची होती सुलक्षण. धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती. आळसी तेची साक्षपी होती. पापी तेची प्रस्तावती. निंदकतेची मंदू लागती भक्ती मार्गासी. बद्धची होती मुमुक्ष. मूर्ख होती अतिदक्ष. अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. नाना दोषते नासती. पतिततेची पावन होती. प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे.
नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे सुखे अधोगती. मनास होय विश्रांती समाधान, जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा. मत्सर धरी जोतपुसा, तयास तेची प्राप्त. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, जर तुम्हाला हे दासबोधाचं पठण आवडलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. नमस्कार. आज आपण पठण